मित्रांनो, आजचा अनुभव आपल्याला आपल्या सबस्क्रायबरने धाडलेला आहे आणि त्या सबस्क्रायबरने आपलं नाव गुपित ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याला बहुतेक पूर्ण आठवत नाही, पण त्याला थोडं थोडं आठवतं. बहुतेक आपण 7वी 5वीत काय असावं. आणि त्या दिवशी आम्ही सगळं जेवण वगैरे करून सिनेमा बघायला जात होतो. आम्ही घराबाहेर बरोबर 8:30 वाजता निघलो, कारण आमचं 9चं तिकीट होतं आणि पप्पासुद्धा ऑफिसला कामाला जायचे. त्यांना यायलासुद्धा 7-7:30 वाजायचे. त्या दिवशी काय माहीत पप्पांना यायलासुद्धा खूप उशीर झाला आणि पप्पाही आले घरी. त्यांनीही जेवण वगैरे केलं आणि काही आपलं ते सामान वगैरे घेतलं. आईनेसुद्धा तयारी केलीच होती. आम्ही सगळे तयारीत बसलो होतो, पण काकूच्या घरी गेल्यावर काकू म्हणाल्या, "अरे बाळा, यायचं होतं, पण काही कारणामुळे यायला नाही लागणार." कारण त्या भावाचीसुद्धा तब्येत खूप विचित्र झालेली आहे. त्या मुलालासुद्धा अचानक ताप आली होती. त्यालाही काही कळालं नाही आणि त्याच्या मम्मीलासुद्धा काही कळालं नाही. बहुतेक आम्ही काल उन्हामध्ये खेळत होतो, त्याच्यामुळेच त्याला ताप आली असेल. जाऊ दे असो. पण आता आम्ही घरी गेलो पुन्हा आणि लॉक वगैरे लावून आता आम्ही घराच्या बाहेर निघलो. आता आम्ही चलत रस्त्याने लागलो होतो. खूप एन्जॉय करत आणि खेळमस्तीत आम्ही थिएटरजवळ गेलो. सिनेमा हॉलही बंदच होता, कारण 9 वाजता होतं. आम्ही तिथे 5 मिनटं लवकर गेलो. काही पॉपकॉर्न वगैरे खरेदी केला आणि मध्ये गेलो आणि तो सिनेमा काही लक्षात येत नाही पुन्हा, पण आम्ही तो सिनेमा पूर्ण पाहिला. रात्रीचे 12-12:30 वाजले होते. आम्ही तिथून बाहेर आलो. थिएटरच्या बाहेर आल्यावर बघतो तर काय, सगळीकडे मुसळधार पाऊस चालू होता. आम्हाला तर वाटलंही नव्हतं पाऊससुद्धा येईल, कारण आम्ही तो विचारच केला नव्हता. तुम्हीच सांगा, आता खूप चांगला मोसम आहे आणि अचानक पाऊस आल्यावर कसं वाटेल. आम्हीही तोच विचार केला, कारण आम्ही वाटलंच नाही आम्हाला पाऊस येऊ शकतो बा. आम्ही तर काही रेनकोटसुद्धा आणि छत्री काहीच आणलं नव्हतं. आता आम्हाला घरी जायचं होतं. आता रात्रीचे जवळपास 1 वाजले होते. पावसाने काही त्याची हजेरी काही सोडलीच नव्हती आणि आम्ही तिथेच बसलो होतो. पुन्हा अर्ध्या तासाने पाऊस जोरजोरात चालू झाला. आता काही वेळाने 1:30-2:30च्या सुमारात पाऊस कमी झाला. थेंब पाऊस चालूच होता. आता आम्ही भिजत जायचे निर्णय घेतले, कारण आता तिथे काय करायचं त्या थिएटरवर, तुम्हीच सांगा. सिनेमा हॉलही चांगला नसतो, तुम्हाला माहितीच आहे. मग आम्ही घरी जायला निघालो. पप्पांनी घरी जायच्या अगोदर आम्हाला सांगितलं, "हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, रस्त्याने कोणीही आवाज दिला तर मागे फिरून पाहायचं नाही आणि कोणीही बोलू लागल्यावर त्यांना बोलायचं नाही. गपचूप पुढं पाहून चालायचं आणि मागेसुद्धा वळून पाहायचं नाही." "हे पप्पा काय म्हणतात?" मी मम्मीला विचारलं. मम्मी म्हणली, "शांत बस, पप्पा ओरडतील." बरं म्हणून मी विचारच करत होतो. म्हणालो, एवढ्या रात्री इथे कोण येणार आहे. वरून आमचा इलाका पूर्ण 9 वाजताच बंद होतो. एक घराच्या बाहेर कोणी व्यक्ती निघत नाही आणि इथे तर 1:30-2:30 वाजत आले आणि पप्पा म्हणतात कोणाला बोलू नको. बरं ठीक आहे असो. मी निर्णय घेतला की पप्पांचं ऐकायचं. मग आम्ही घरच्या वाटेला निघलो आणि काही वेळ पुढे गेल्यावर तिथे एक चिंचेचं झाड होतं. ते चिंचेचं झाडही खूप मोठं होतं. मग आम्ही पुढे चलतच होतो, तितक्यात मागून आवाज आला, "हे बाळा थांब." असा मला कोणीतरी मागून आवाज दिला. आता मीही खूप थरकलो होतो, कारण एवढा विचित्र आवाज आणि थरका सुटणारा तो भयानक अनुभव. मला तर काहीतरी समजेनाच झाले. पण मला पप्पांनी सांगितलेली गोष्ट लक्षात आली, काहीही झालं तरी मागे फिरून पाहायचं नाही. बरं असो, मी तेवढं काही लक्ष दिलं नाही
आणि मी चलतच राहिलो. काही वेळाने पुन्हा आवाज आला, "हे बाळा थांब रे, मलाही यायचं आहे घरी." मला कोणीतरी मागून आवाज देतच होतं. मला तर वाटते ती बाईच होती कुठली, जी कोणीतरी लपून तरी आवाज देत होती मला. मला वाटलं ही बाई काही ध्यानावर नाही, हिला हिच्याकडे बघायचं लागते. म्हणून मी मागे फिरणारच होतो, तितक्यात पप्पाने मला डोळ्याने इशारा करून सांगितलं, मागे बघू नको. म्हणून मी पुढे आलो. पुन्हा मला तोच आवाज आला. आता तर मला खूप राग आला होता. मी मागे फिरून पाहिलं, मागे कोणीच नव्हतं आणि तितक्यात पप्पाही थोडे अंतरावरच गेले होते. पप्पा तिकडून पळत आले आणि मला कडीवर घेतलं आणि एका बाजूला माझ्या बहिणीला सुद्धा कडीला घेतलं आणि माझ्या मम्मीला सांगितलं, ही जागा चांगली नाही, इथून पळ पटकन. आणि आम्ही पळत निघालो. पप्पाही खूप जोरजोरात पळत होते. काही वेळाने आम्ही घरी गेलो आणि घरी जाऊन मी मम्मीला म्हणालो, तुलाही तर आवाज येत होता का? अरे गप, पप्पा ओरडतील. मग मम्मीने सांगितलं, अरे बाळा त्या चिंचेच्या झाडावर हडळ आहे, हडळ. ते पप्पांनी ऐकलं, अरे येडी आहेस का तू, कशाला काही पण सांगते, असं म्हणून पप्पांनी तिला ओरडलं मम्मीला.